दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्यात हात घालतोय. कडकनाथचा स्कॅम माहिती कसा झाला? सुरुवातीला रिटर्न दिले, अंडी परत घेतली, ती उबवली, परत अजून 1000 लोकांना दिली, 1000 लोकांकडून अंडी घेतली, परत 10,000 लोकांना दिली, 10ची लाखो लोकांना दिली. एक दिवस ती कंपनी बाहेर बाजूला झाली. ह्याला चेन मार्केटिंग म्हणतात. या चेन मार्केटिंग मध्ये केलं काय जातं, तुमच्याकडून तो प्रोडक्ट रिटर्न घेऊन अजून लोकांना त्याच्यामध्ये आमिष दाखवून चांगले रिटर्न्स देऊन फसवलं जातं. असंच कुठेतरी आज मला मार्केटमध्ये चाललेलं दिसतंय. आणि हे लवकर जागे होता दादांनो तुम्ही, नाहीतर एक वेळ येशील, अरे गव्हर्नमेंट ट्रेनिंग देतंय ना, 440 रुपयाला तुम्हाला 5 दिवसाची तिथं राहून ट्रेनिंग आहे खडकीमध्ये. त्यांचा नंबर त्याच सरांचा मला फोन आला होता. पण नाही, तुम्हाला ते नाही करायचं. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला पटपट जागीरदार व्हायचंय. मग तुम्ही काय करणार? 100 रुपयाचं पिल्लू विकत घेणार, 17 रुपयाचं नाही घेणार. बरोबर? तुम्हाला माहित पण नाही ऍक्च्युअल मार्केटमध्ये हे पिल्लाची अंड होलसेलमध्ये विकायची म्हणल्यावर काय रेट जातो. तुम्ही तो पण अभ्यास करा ना. मला नाही म्हणा, मी नाही म्हणत तो माणूस चुकीचा आहे, तो माणूस लाख चांगला आहे. तुमची पण बुद्धी वापरा ना काहीतरी. स्वतः चेक करा ना. उद्या जाऊन ह्याने नाही आपलं अंड घेतलं, ह्याने नाही कोंबडीचं अंड घेतलं, तर आपण हे विकायचं कुठं? कोण खातं याला? हे 20 रुपयाचं मार्केट आहे का आता? 2 ते 3% लोक अशी की 20 रुपयाचं अंड खातील. सुधरा. आणि थोडासा विचार करा की पुढचा माणूस आपले तर पैसे, आपल्याच ह्याच्यातून पैसे तर कमवत नाहीये ना. अरे ठीक कमवा ना, 2 रुपये कमवा, 10 रुपये नको. धन्यवाद.